नमस्कार सगळ्यांना. कशा आहात सगळ्यांना? झालं का सगळ्यांचं जेवण वगैरे? तर आत्ताच बघा कपडे धुतले, कारण की काल परवा आईकडे गेली होते मी. हनुमान जयंती होती ना, त्यासाठी गेली होती. त्याच्या आदल्या दिवशीपासून कार्यक्रम होता, 2 दिवस कार्यक्रम होते आणि आज आले. तरी आई मला बोलत होती येऊ नको, जाऊ नको आज म्हणून, कारण की उद्याचा दिवस गेला की परवा रविवारी परत यात्रा आहे आमचा देव जाणार आहे यात्रेला दुसऱ्या गावी. मस्ती करू नको. तर भांडी पण बेसिंगमध्ये तशी ठेवले, कारण की हे ऐकतच नाही आहे. संभवने मुलाने पुसले फरशी. आत्ता कांदे बघा, एक पोतं कांदा घेऊन ठेवलो होतो मी. आईकडे जायचं त्या दिवशीच कांदा घेऊन आले, बुधवारीच कांद्याचं पोतं घेऊन आले होते. तसं खाली पार्किंगला ठेवलं होतं. 700 रुपये एक पोतं घेतलं, 54 किलोचं. कांदा म्हटल्यानंतर खूप महाग होईल, आणि मिरची पण घेतली म्हणून अगोदर खूप बरं झालं. काय शेतकऱ्यांचे नुकसान झाले, बापरे बापरे बापरे. सगळं मिरची पाणी वगैरे सगळं. तर आत्ता कपडे धुवून घेतले. एकच खिचडी भात केलेलं. आईकानाच्या भाकरी वगैरे खाऊन आलो होतो आम्ही, आणि तिकडून आल्याने लय उलट्या झाल्या मला बघा. चक्कर वगैरे, उलट्या बिलट्या भरपूर. गाडीतनं उतरल्या काय खरं नाही. यायची का पुढं चालायची ताकद नव्हती मला. कशी तरी म्हटलं घरी जाऊ दे. घरी आले, पहिलं झाडू वगैरे मारलं, भात घातला, एक खिचडी भात, वरण भात वगैरे करणार होते. मोठा मुलगा मला नको खिचडी भात कर. खिचडी भात केला, आणि पहिलं ते कांदे व्यवस्थित लावून घेतलेत बघा. त्याला घेतलं मुलाला, आणि म्हटलं चल कांदे लावून घेऊया. तर बघा पूर्ण एक पोतं कांदे घेतले. बाळा कसे झोपलेत बघा, मस्ती झाली. किचन फक्त असं आवरून घेतलं आहे बघा. भांडी जेवण केलं, त्याची भांडी तशीच पडली बेसिंगमध्ये. म्हटलं 4च भांडी आहेत ते घासल्यानंतर. हे बघ कसे झोपलेत. हे बघा एवढे सगळे कांदे आहेत बघा. एक पोतं पूर्ण कांदा घेतले, 54 किलोचे आहे. तर सगळे ते कांदे सगळे पूर्ण अख्ख्या करून गेले, आणि धुंड लावून ठेवले. इकडं ते काठवड्यांना द्यायला कपडे ठेवलेत तात्काळ त्यांना. हे मिरच्या आहेत, ते मिरच्या दळायच्यात, ते सगळं भरून ठेवलेत. अजून नंदेगाना तांदूळ घेतलेत 2 बॅगा, त्या आणायच्यात मला. गव्हाच्या 2 बॅगा सांगून ठेवल्यात. फक्त आता ज्वारी राहिले बघा. बरं का, हे झाड जरा आहे मनी प्लेअरचं, तो व्यवस्थित लावून घेतलं आहे. काठी बिटी लावून मनी प्लेअरचं झाड बघा तुम्ही, छान असं वाटते मनी प्लेअरचं झाड. बरं का, मनी प्लेअरचं झाड बघा किती छान वाटतं. पूर्ण असं वाढलं आहे हे बघा. एवढंसं होतं, खूप छान झालं आहे झाड. आता अर्धे एवढे कांदे, त्या पोत्यातले एवढे कांदे खरं निघाले. मग आता हे कांदे मसाल्याला वगैरे वापरत होते, आणि तिथले थोडेसे राहिलेत फक्त. कसे झोपलेत बघा 2 जण, हे बघा. तर 2 दिवस झाले माझी मान खूप दुखते, काय कळत नाही. तरी पण मी लाईव्ह घेत नाही, व्हिडिओ पण टाकत नाही. हे पूर्ण शिर दुखायला लागले. आत्ता मगाशी मी कांद्याचं पोतं साफ करत होते. अक्षरशः भिंतीला मान टेकली होती. माझा मुलगा म्हणतो पटपट आवर. अरे म्हटलं पटपट आवरू काय, जसं कोणीतरी मारलं आहे ना असं. इथं असं कळ लागलेली जोर जोरात. बरं का, खूप अशी. येतानाच मी डॉक्टरकडून येणार होते, पण पैसे नव्हते माझ्याकडं. पैसे नसल्यामुळे मी डॉक्टरकडे गेले नाही. माझं जीपे पण बंद झालं आहे, काय माहिती काहीतरी आलं आहे काय प्रॉब्लेम. तर मी गेले होते बुधवारी ह्याच्यामध्ये आपलं बँकेत. तर बुधवारी बघा 1 एप्रिल म्हणून बँक बंद होती बुधवारी. मग तिथून थोडीशी भाजी आणली. आवाज कमी करा आणि गप्प झोपा रे. पोरं तिकडून आईकडून इकडे यायला मागत नाही. तिकडं त्यांना बरं वाटतंय, ते म्हणतात तिकडं बरं वाटतंय, कारण की खूप जागा आहे. बरं का, मला व्हिडिओ ब्लॉग करता नाही आले तिकडं पण, कारण की कसं आहे माहिती आहे की आमचा घर आहे ना मंदिराच्या जवळच आहे, एकदम मंदिराजवळ आहे. मग सगळे मालकरी बुवा लोक, कीर्तन करणारे, कीर्तन सांगणारे, कीर्तन ऐकणारे लोक, सगळे 3 वाडीची लोक, सगळी लोक आमच्या गावची आमच्या घरीच असतात. म्हणजे खायला पियाला उठायला सगळ्या गोष्टीला असतं तिथंच. त्यामुळं कसं व्हिडिओ बनवता येत नाही, काय नाही. आणि आवाज तुम्हाला तर समोरच दाखवलं आहे, समोर मंदिर असल्यामुळे आवाज खूप येतो, स्पीकरचा वगैरे सगळा आवाज खूप असतो. त्यामुळं व्हिडिओज करता येत नाही. सगळा आवाज, आम्ही काय बोलेन ते कळणार पण नाही, एवढा आवाज.
आणि आम्ही घरातल्या घरात काय बोलतो ते आम्हाला समजत नाही, एवढा आवाज असतो. दरवाजातच मंदिर आहे, म्हणून सगळ्या प्रत्येक कार्यक्रमाला जावं लागतं. आता पालखी पण आमची जाणार आहे. आई मला म्हटली आज तर काही संभावलं सुट्टी आहे, उद्या शाळा आहे, पण परत जा ये कशाला. तर म्हटलं मी जरी आत्ता गेली तरी माझी किती कामं होतील. ती आमसाला आणले, आमसाला वाढ टाकलेत परत इथं आंब्याची. परत आता कांदे एवढे लावून घेतले, तिथे बसून झालं असतं माझं नसतं झालं. आणि दळणं करायचं म्हटलं आज दळणं करून होतील, म्हणजे घरी असल्यावर किती कामं होतात. आणि म्हटलं तर नंतर जर आली मग परवा तर तिच्याकडे तांदूळ आणायच्या 2 बॅगा. ते 2 बॅगा तांदूळ साफ करून त्यांना पावडर वगैरे लावून ते ठेवून द्यायचे, म्हणजे पावडर किंवा गोळ्या लावीन मी आणि ठेवून द्यायचे वर्षभराचे. आणि 2 गव्हाच्या बॅगा सांगितल्यात, झालं. आणि फक्त आता एक ज्वारी फक्त राहिली फक्त आणायची, बरं का. आणि मिरची पावडर करायची आहे. पापडची डाळ आणली आहे, ती म्हटलं 2 किलो पापड करणार आहे हळूहळू. तर 1 किलो मी आणली घरी डाळ, आता 1 किलो आणायचे. तर म्हटलं एकच किलो दळून आणणार आहे वेगवेगळी, म्हणजे एका वेळेस 1 किलो होणार मला फक्त पापड. 1-1.5 किलो मिरच्या आणल्या, त्या आईकडे दिल्यात मिरच्या भरायला, म्हणजे पावसाळ्यासाठी. हे बघ कशी बघते. आणि काय बोलत होते, मग 2 किलो साबुदाणा आणून ठेवलेत आईच्या इथंच ठेवून ठेवले साबुदाणे. म्हटलं तिकडं कसं जागा भरपूर आहेत, ते करता येईल. साबुदाण्याच्या चकल्या आणि पापड्या करणार आहे थोडेसे, किंवा बटाटे वेपर्स करणार आहे, एवढंच करणार आहे ॲटम. थोडे एका वेळेस 3 आयटम होऊ शकतात आरामशीर एका दिवसातच, ते करणार आहे तिकडं जाऊन. बटाटे 5 किलोचे वेपर्स करणार आहे बटाट्याचे, 1.5 किलोच्या चकल्या करणार आहे, आणि 1 किलो भराच्या हे करणार आहे आपल्या साबुदाण्याच्या, असं काय करणार आहे. तर बघूया. पण ताई आल्या की मिरची पावडर तेवढी करून घेणार आहे. किती हे आहे बघा, पावसाचं जर आता सगळं करून ठेवलं तर मग टेन्शन तरी नाही ना. तर डाळी बिळी सगळं भरून ठेवलं आहे घरात. आणि तुम्हाला सांगायचंच राहिलं बघा, तर उद्याच्या मी ब्लॉगमध्ये सांगेन पूर्ण. संभवच्या पप्पांना खूप लागलं आहे, त्यामुळे माझी परिस्थिती एवढी बेकार आली ना, खूप बेकार आली. म्हणजे माझ्या मिस्टरांना खूप लागलं आहे. कंपनीमध्ये कामाला जॉबला होते ना, इथून गेले गावावरून दुसऱ्या दिवशी लागले त्यांना. जो ग्राइंडर असतो ना, ग्राइंडर तुम्हाला तर माहिती आहे ग्राइंडर किती 25 ते 30 किलोचा ग्राइंडर असतो तो. म्हणजे नाही का, टोपी घातलेली त्यांनी, आणि टोपीला त्या नाडी होती वाटतं. ती नाडी अशी खाली वाकल्यानंतर लोंबकलीनंतर, म्हणजे ते ग्राइंडर चालू झाल्यानंतर ती नाडी लोंबकली. नाडी जशी गोल फिरली ना, तसं कसं त्यांचं तोंड तोंड आहे ना, मान ती स्पीड असो ना ग्राइंडरला, ते आली तर इथून एवढं फाडलं आहे बघा, हा एवढा भाग फाडला आहे. त्याच्यानंतर हा डोळा आहे बघा, हा इथून एवढा फाडला आहे, एवढा इथून फाडला आहे. इथून डोळा वाचला, फक्त देवाने डोळा वाचवला आहे, तिथून फक्त हा आला आणि हा इथून एवढं फाडलं आहे. बरं का, काय करायचं सांगा. लोकांना खोटं वाटेल किंवा काय, पण तो व्हिडिओ मी उद्या टाकेन. आणि घरीच होते याचे पप्पा इथनं गेल्यापासून. काय लागले पाठीशी, पनवती लागले काय माहीत नाही, अवघड आहे बघा. आज पण गावात कार्यक्रम होते, गावात कार्यक्रमाला पण नाही गेले मी, कारण की मला प्रॉब्लेम होतो म्हणून गेले नाही. मी आईच्या ते गेली, पण आईच्या तर मी कसं देवळात मंदिरात वगैरे नाही जाता आलं मला, कारण की ते काय कोणाच्या हातात नाही. मंदिरात वगैरे पण जाता नाही आलं. आम्ही एक साईडलाच घरी होते, मंदिरात पाया पडायला जाता आलं कशात नाही, काहीच नाही. तर चला, बाय बाय सगळ्यांना.